द्यायला घाबरतात आणि हाऊसमधून पळायचा प्रयत्न करतात आणि म्हणूनच सगळे खात्यांचं वाटप केलं जातं. आणि ठाकरेंची साथ सोडून शिवसेनेमध्ये, ठाकरेंची साथ सोडून शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेल्या या सगळ्या खासदारांचा पक्षप्रवेशाचा जो कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमात किरण पावसकरांनी एक वक्तव्य केलं आणि वाद ओढावून घेतला. किरण पावसकरांनी बाळासाहेबांकडे अंगुली निर्देश करून हे वक्तव्य केलेलं आहे का, असा प्रश्न उपस्थित करत शिवसेना आज कमालीची आक्रमक झाली. मात्र आता खुद्द एकनाथ शिंदे यांनीच पावसकरांची पाठराखण केलेली आहे. सोबतच आपण बाळासाहेबांचा अपमान केला नाही असा युक्तिवाद किरण पावसकरांनी आज दुपारी पत्रकार परिषद घेऊन केला. पक्षप्रवेशाच्या सोहळ्यात बोलताना किरण पावसकरांनी खासदार श्रीकांत शिंदेंचं कौतुक केलं, पण तसं करताना त्यांनी आजपर्यंत मला सांभाळलं, दुसऱ्याला सांभाळा, मग माझ्या मुलाला सांभाळा असं काही जण म्हणतायत असा टोला ठाकरेंना लगावला. परंतु त्यांच्या वक्तव्याला अनेकांनी संदर्भ जोडला, तो बाळासाहेब ठाकरे यांच्या शेवटच्या भाषणाचा, आणि म्हणूनच किरण पावसकर टीकेच्या केंद्रस्थानी आले. डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब हे सगळे आल्यानंतर यांची जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे. एकीकडे सांगितलं जातं आजपर्यंत मला सांभाळलं, तुम्ही दुसऱ्याला सांभाळा, त्यांना सांभाळलं की मुलाला सांभाळा. अरे हे काय पाळणा घर आहे का? आणि इकडे सांगितलं जातं की शिंदे साहेबांनी सांगितलं होतं जे जे लोक माझ्याबरोबर आलेत, डॉक्टर श्रीकांत शिंदे ही तुमची पण जबाबदारी आहे आणि तुम्ही माझ्या सर्व लोकांना सांभाळायचं आहे. हा फरक आहे आजच्या गोष्टीत. आपली सगळी पापं झाकण्यासाठी शिवसेना प्रमुख हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आधार घेतला. मी एक गोष्ट आपल्या समोर इतर प्रश्नांना उत्तर द्यायच्या पूर्वी एक स्पष्ट शब्दात क्लिअर करू इच्छितोय. हिंदुस्थानातील, फक्त महाराष्ट्रातीलच नाही, पण हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा अवमान कोण करण्याचं धाडस करणार नाहीत, केलेलं नाही, करणार नाहीत भविष्यामध्ये. आणि जर कोण करत असेल तर ते आम्ही सहनही करणार नाही. पण किरण पावसकरांच्या याच वक्तव्याची एकनाथ शिंदे यांनी मात्र पाठराखण केली आहे. एकनाथ शिंदे काय म्हणाले आपण पाहूया. आता पत्रकार परिषद घेतली ना, त्यांनी सांगितलं ना, स्पष्ट खुलासा केला ना, त्यांनी बाळासाहेबांच्या वक्तव्यावर भाष्य केलेलं नाही, परवाच्या मेळाव्यातल्या वक्तव्यावर भाषण केलेलं आहे. बाळासाहेब आमचं दैवत आहे आणि बाळासाहेबांचा अनादर कोणीच करू शकत नाही. किरण पावसकर नाही, एक साधा शिवसैनिक पण करू शकत नाही. 2022 साल होतं. याच 2022 साली शिवसेनेला सगळ्यात मोठा धक्का बसला.